नमस्कार, दृष्टी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। डहाणू तालुक्यातील कासा परिसरात एका 20 वर्षीय तरुणीच्या विनयभंगाची धक्कादायक घटना समोर आली असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे। 12 जून रोजी पहाटे कासा येथील बारडपाडा परिसरात ही घटना घडली। पीडित तरुणी घरी झोपलेली असताना आरोपीने घरात प्रवेश करून तिच्या शिलावर आघात करणारे कृत्य केल्याचा आरोप आहे। पीडितेच्या तक्रारीवरून कासा पोलिसांनी आरोपी इजाज नवाब खाटीक याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। घटनेची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी समीर मेहर आणि पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। दरम्यान पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, डहाणू नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष जगदीश राजपूत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे, सुरेश पाडवी, आशिष चव्हाण, शैलेश घारपुरे, सुनीता घारपुरे तसेच सरपंच सुनीता कांबळे आदी कार्यकर्त्यांनी कासा पोलीस ठाण्यात भेट देत पीडितेला न्याय मिळावा आणि आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली। यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी थेट पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्याशी कॉन्फरन्स कॉलद्वारे संपर्क साधून प्रकरणाची माहिती दिली। तसेच आरोपी विरुद्ध कठोर आणि तातडीची कारवाई करण्याची मागणी केली। या प्रकरणी भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते ऐकूयात। पालघरला असताना आम्हाला शैलेश घारपुरे साहेब आणि त्यांचे मिसेस सुनीता घारपुरे जयेश यांच्या लोकांचा फोन आला की असा विषय घडला आहे। आम्ही पालकमंत्रीबरोबर कार्यक्रम लावतो। त्याच्यानंतर डायरेक्ट इकडे आम्हाला माहिती घेतली। अय्याज खाटीक म्हणून हे जो मुलगा आहे मुस्लिम समाजाचा, ह्याचा ट्रॅक रेकॉर्ड मागे पण 2-3 केसेस झालेले आहेत त्याच्यावर, आणि आतासुद्धा त्याच्यावर हे मारहाण केली मुलीला घरात घुसून। तर त्याच्यावर आम्हाला आमचं बोलणं झालं PI बरोबर का व्यवस्थित कारवाई करा। SP साहेबबरोबर फोनवर आणि स्पीकरवर त्या SP साहेबला ठेवलेलं साहेबनी सांगितलं 100% स्ट्रिक्ट कारवाई करणार। तडीपारची प्रोसिजर जेवढा लवकरात लवकर होईल तडीपारची प्रोसिजर करणार, आणि कुठेतरी कसं थांबेल। आणि हे बघा तुम्ही, कासा आणि चारोटी हे मला वाटते 2 तासमध्ये बंद केलं आहे लोकांनी गावाने। ह्याचा अर्थ असा आहे की लोकांमध्ये आक्रोश एवढा आहे का आता सहनच होत नाही कोणाला। डहाणू याच्या अगोदर 2 दिवस अगोदर डहाणू, गोलवड, बोर्डी, गंजाड बंद होता, आणि हे विषय आता एवढं जोरात जिल्ह्यात चालू आहे। तर माझी विनंती सर्वांनाच आहे का असं कुठे विषय होत असेल तर तुम्ही मला कधीही फोन करा, हक्काने तुमचा भाऊ म्हणून मी येणार। आणि इकडचे कासाचे नागरिक आणि आम्ही हिंदू म्हणून इकडे आलेलो आहोत। राजकारणचा विषय नाही, पक्षाचा जिल्हाध्यक्ष असणार मी, पण जिथे जिथे आई बहिणीवर त्रास झाला तिथे हिंदू म्हणून आपण सर्व एक होणार, आणि हे विषय कुठे कसं थांबेल त्याच्यावर आम्ही 100% काम करू।